असलेल्या पोलीस स्टेशनच्या इथून जवळच कोर्ट आहे। पुढच्या काही मिनिटात पोलीस स्टेशनमधल्या काही तांत्रिक कायदेशीर प्रक्रियेच्या गोष्टी पूर्ण करून वाल्मिक कराडला आता पोलीस स्टेशनमधून कोर्टात नेण्यात येईल। ही जी शांतता आहे ती निश्चित तणावपूर्ण शांतता आहे। सिद्धार्थ, मिलिंद, मी जसं म्हटलं मिलिंद आधी की बीडची गर्दी, त्या गर्दीवर कधीच विश्वास करता येत नाही, कारण बीडच्या गर्दीचा कधी मूड बदलेल आणि ती हायदोस कधी घालेल, तोडफोड कधी सुरू करेल, जाळपोळ कधी सुरू करेल याचा अंदाज नसतो। मी सगळ्या बीडच्या जनतेला हे बोलत नाही, मात्र जे काही विघातक विचाराचे असतात त्यांच्याबद्दल मी बोलतोय। आपण बघतोय की हा रस्ता जो आहे हा बीडवरून इकडे अंबेजोगाईकडे जाणारा रस्ता आहे। एक साईड पूर्ण जी कोर्टाच्या बाजूची आहे ती साईड पूर्णपणे थांबवून ठेवलेली आहे। गाडी किंवा कुणालाही या ठिकाणी थांबवलं जात नाहीये। आता कोर्टापासून जवळपास अर्धा किलोमीटर ही रस्ते गर्दी या ठिकाणी थांबवलेली आहे आणि इकडच्या बाजूला पोलीस स्टेशन आहे आणि पोलीस स्टेशनच्या इकडच्या साईडचा सुद्धा चौक जो आहे पूर्णपणे गर्दीने तिथं भरलेला आहे। मात्र त्या ठिकाणी फार मोठा फोर्स लावून तिथली गर्दी थांबवण्यात आलेली आहे। पोलीस स्टेशनमधून प्रत्येक 5-10 मिनिटाला मोठमोठे पोलिसांचे गट, अशा गाड्या ज्या आहेत, आता ही गाडी आली स्ट्रायकिंग फोर्स घेऊन आलेली आपण बघू शकतो। 5-5 मिनिटाला बीड जिल्ह्यातला सगळा फोर्स केजमध्ये जो आहे एकत्रित केला जातोय। पोलीस कुठल्याही पद्धतीची रिस्क घ्यायला तयार नाही, कसल्याही पद्धतीचा थोडासा सुद्धा चूक व्हायला नको बंदोबस्तामध्ये म्हणून पोलीस रस्त्यावर आहेत। आपण बघतो DYSP असतील किंवा SP असतील, यांच्या खाली सगळे मोठमोठे अधिकारी या ठिकाणी रस्त्यावर दिसत आहेत आणि इथून पोलीस स्टेशन सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो। सगळ्या तयारीने पोलीस या ठिकाणी आपण बघतो, अश्रुधुराच्या नळकांड्या असतील, या सगळ्या गोष्टी घेऊन या ठिकाणी पोलीस कुठल्याही परिस्थितीला हाताळण्यासाठी पूर्ण सज्ज आहे। पोलिसांचे जवान सज्ज आपल्याला दिसत आहेत। जसं मी म्हटलेलं आहे की बीडच्या गर्दीवर कधीच विश्वास करता येत नाही, बीडच्या जमावावर कधीच विश्वास करता येत नाही आणि तोच विश्वास पोलीस या ठिकाणी दाखवत नाही। सिद्धार्थ, एकीकडे खरं तर आता गाळप आहे, म्हणजे ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सगळीकडे आपल्याला दिसते। मग अगदी खानदेशातला भाग असो किंवा मराठवाड्यातला भाग, अनेक ठिकाणी ऊसाच्या गाड्या आता रात्री उशिरा प्रवास करत असतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या गाळपाच्या ठिकाणी त्या जात असतात आणि त्यातच हे सगळं तणावाचं काहीसं वातावरण आणि तुझ्या बोलण्यातनं जाणवतंय सरसकट बीडमधली जनता अजिबात अशी नाही। खरं तर बीडमध्ये भाविक आणि सात्विक लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत की जे देवभक्ती मानतात, देवाला मानतात, त्याची पूजा करतात। एवढंच नाही तर शांत स्वभावाचे लोक आहेत, लोकांच्या मदतीला धावून जाणारे आहेत। पण काही समाजकंटक आहेत ज्यांच्यामुळे बीड जिल्हा मागच्या वेळेला बदनाम झाला होता, जेव्हा मराठा आंदोलन आणि अन्य काही गोष्टी झाल्या होत्या, आपण पाहिलं होतं जाळपोळ आणि अन्य कसे प्रकार झाले होते। या मोजक्याच 4-6 समाजकंटकांच्यामुळे मात्र सगळ्या शहराला किंवा जिल्ह्याला काही वेळेला बदनाम होण्याची वेळ येते की जे दुर्दैवी आहे। पण आपल्यालाही पर्याय नाही, वस्तुस्थिती सांगणं किंवा काय काय होऊ शकतं त्या शक्यतांचा विचार जसे पोलीस करत असतात तशी वस्तुस्थिती सांगणं हे सुद्धा आपलं काम असतं। सिद्धार्थ, आज 12 वाजता वाल्मिक कराड पुणे पोलिसांच्या CIDमध्ये शरण आला। त्यानंतर 12 ते 12:15च्या दरम्यान आधी एक व्हिडिओ क्लिप आली, मग स्वतः वाल्मिक कराड शरण आला। तिथून साधारण एक 1.5 तासापूर्वी वाल्मिक कराडला घेऊन केजमध्ये पोलीस पोहोचले, थेट रुग्णालयात नेण्यात आलं। उपजिल्हा रुग्णालयात साधारण 40 मिनिटं वैद्यकीय तपासणी झाली आणि तिथून केजच्या पोलीस स्टेशनमध्ये, म्हणजे जिथे गुन्हा दाखल झाला आहे त्या ठिकाणी वाल्मिक कराडला नेण्यात आलं आहे। खरं तर हा सगळाच जिल्हा वाल्मिक कराडची कुकर्मभूमी आहे। सिद्धार्थ, मिलिंद, जसं आपण म्हणतोय की बीड जिल्हा बदनाम झालेला आहे, बीड जिल्ह्याचं नाव थोडंसं खराब झालेलं आहे। मी तर दुसऱ्या बाजूने विचार करतो, मी बीड जिल्ह्याचाच आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये गडांचं जे आहे, गडांचं जे पावित्र्य ते अजून अबाधित आहे आणि सगळ्या गडांवर फार सुंदर संत होऊन गेलेले आहेत। भगवान बाबा गड असेल, नारायण गड असेल, या गडांची परंपरा, ही संत परंपरा बीडमध्ये
99% लोकांकडे आहे. जसं तू म्हटलेलं आहे की काही लोक मुळे प्रत्येक भाग खराब होत असतो, त्याचं नाव बदनाम होत असतं. त्यामुळं बीडचे जिल्ह्यातले लोक खूप चांगले आहेत, मात्र काही लोकांमुळे ही परिस्थिती आली आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की पोलीस स्टेशन इथून हाकेच्या अंतरावर आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांना त्या ठिकाणी नेलेलं आहे. निश्चितपणे जे काही प्रशासकीय कायदेशीर कारवाई आहे त्या ठिकाणी ती होत असावी आणि पोलीस स्टेशनच्या समोर सुद्धा एक पोलिसांचा स्ट्रायकिंग फोर्स उभा असतो दिसतोय. हा पूर्ण रोड आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणून आता गाड्या सुद्धा बंद करण्यात, कारण आता काही वेळातच वाल्मिक कराड यांना पोलीस स्टेशनमधून आणतील आणि पोलीस स्टेशनच्या अगदी समोर असलेल्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांना प्रोड्यूस करतील, यांना कोर्टासमोर हजर करतील. आणि इकडच्या बाजूला सुद्धा आता पोलिसांनी एक मोकळा रस्ता केलेला, कारण आपण आधी बघत होतो की पूर्ण दोन्ही रस्ते ब्लॉक होते, मात्र एकीकडचा रस्ता थोडा पोलिसांनी केलेला आहे. मात्र वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे पोलिसांच्या मुळं. आज या ठिकाणी शांतता आहे. पोलिसांनी काय होऊ शकतं काय नाही होऊ शकत याचे अंदाज आधीच घेतलेले आहे. त्यामुळं स्ट्रायकिंग फोर्स असेल किंवा स्पेशल पोलीस असेल या ठीक आहे सगळ्यांचा सिद्धार्थ, बंदोबस्त अगदी काही क्षणांची विश्रांती घेऊयात. अगदी काही क्षणांची विश्रांती, लगेचच परत येतो. याच बातमीवर कायम राहणार आहोत, कारण पुढच्या कुठल्याही क्षणी वाल्मिक कराडला केजच्या पोलीस स्टेशनमधनं केजच्या कोर्टामध्ये हजर केलं जाईल. काही क्षणांचा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.